नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर, मासिक पेन्शन वाढवली। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशातील लाखो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFOने नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे। या नव्या घोषणेनुसार खासगी कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालेला आहे। निवृत्तीनंतरच्या आयुष्याची चिंता असलेल्या कर्मचाऱ्यांना हा निर्णय मोठा दिलासा देणार आहे। या नवीन योजनेअंतर्गत EPFOने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। सरकारचा हा निर्णय सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि देशातील कामगारांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी एक मोठा प्रयत्न असेल। मित्रांनो, या योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन 1000 रुपयावरून 3000 रुपये वाढवण्याचा प्रस्ताव आहे। कमाल मासिक पेन्शन 5000 पर्यंत वाढवण्याची योजना तयार करण्यात आलेली आहे। ही योजना EPFOमध्ये नोंदणीकृत सर्व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना समाविष्ट करेल। योजना लागू होताच त्याचे फायदे मिळू लागतील। मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला EPFOच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। त्यानंतर तुमच्या UANने लॉग इन करावे लागेल। आता आपल्याला आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल। यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील। आता तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल आणि पावती घ्यावी लागेल। मित्रांनो, आपण बघूया की या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे। मित्रांनो, कर्मचाऱ्याला EPFOमध्ये यासाठी नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान सेवा कालावधी पूर्ण करावा लागेल, जो अद्याप ठरलेला नाही। योगदान नियमितपणे EPFOमध्ये जमा केले पाहिजे। योजनेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीचे किमान वय पूर्ण करणे आवश्यक आहे। सध्याच्या पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।